नमस्कार। शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिकीटं भाजपकडून कापली जात असल्यानं शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकसभेलाच हीच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार याविषयीच्या चिंतेनं शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली त्याच्या उलट कृती होत असल्यानं शिवसेना शिंदे गटातील आमदार चिंतेत आहेत। दरम्यान भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकीटं कापली जात असल्याने शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। भाजपकडून निगेटिव्ह सर्वे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वतःकडे करत खच्चीकरण करत असल्याची पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा आहे। लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर ऐनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिवसेनेत अंतर्गत नाराजी दिसून येत आहे। युतीतील चर्चेला फक्त शिवसेनेतून मुख्यमंत्र्यांनाच बोलावलं जातं, मात्र राष्ट्रवादीतून दादा आणि पटेल उपस्थित असतात। तर भाजपबाबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीत पक्षातील इतर नेत्यांना लांब ठेवत असल्याने पक्षातील इतर नेते नाराज आहेत। लोकसभेलाच हीच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार या भविष्याच्या चिंतेने शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। शिवसेनेच्या बंडावेळी जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली त्या उलट कृती होत असल्याने शिंदे गटातील आमदार चिंतेत आहेत। भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, पण गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणाला ज्यांच्यामुळे अभूतपूर्व कलाटणी मिळाली आणि शिवसेनेत उभी फूट पडली त्या शिंदेच्या शिवसेनेकडून मात्र अद्याप एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही। आज शिवसेना शिंदे गटाची 8 जागांची यादी जाहीर होऊ शकते अशी चर्चा समोर आली आहे। महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप काही सुटण्याचं नाव घेत नाहीये। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही काही जागांबाबतचा तिढा कायम आहे, तर काही जागांवर अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। नाशकात हेमंत गोडसेंना एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी दिली, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभाही झाली, पण आता ती जागा राष्ट्रवादीकडे जाणार असून तिथून छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे। तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपकडे गेली असून तिथून नारायण राणे लोकसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे। तर अमरावती येथेही भाजपकडे गेली असून तिथून नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत। तसेच मनसेने युती केली तर दक्षिण मुंबईची जागा त्यांनाच दिली जाणार आहे। त्यामुळे जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली त्या उलट कृती होत असल्यानं शिवसेनेचे आमदार चिंतेत असल्याचं दिसत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।